त्या गावात केला दलित वस्तीचा रस्ता बंद केलेला रस्ता खुला करा अन्यथा आमरण उपोषण करणार। तर शाळा शेती स्कूल कॉलेज आता दवाखान्यात जायचं कसं, वंचित बहुजन आघाडी झाली आक्रमक, तहसीलदारांना दिले निवेदन। बघा सविस्तर न्यूज NMP। नमस्कार, विशाल न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण बातमी मिळवणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली आणि बातमी आहे ती मेंढवण गावातील बंद केलेला दलित वस्तीचा वहिवाटीचा रस्ता पुन्हा सुरू करण्यात यावा यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी संगमनेरचे तहसीलदार यांना निवेदन देत 3 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे। संगमनेर तालुक्यातील मेंढवण या गावातील भोसले वस्ती लक्ष्मीवाडी येथे तब्बल 100 लोकांची दलित लोकवस्ती आहे। गावठाण ते लक्ष्मीवाडीकडे जाणारे वहिवाटीसाठी गाडी रस्ता असून तो रस्ता 600 फूट रस्ता हा रामदास बाबूराव चांगले नामक इसमाने जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या हेतूने बंद केल्याचा आरोप करत आज संगमनेर येथे नायब तहसीलदार सुभाष कदम यांना निवेदन देण्यात आले आहे। याबाबत सविस्तर माहिती दिली आहे ती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक यांनी। बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून। नमस्कार, आज उपविभागीय अधिकारी संगमनेर या ठिकाणी आज मेंढवण वस्तीतील सर्व दलित वस्तीतील सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत निवेदन देण्यासाठी। या ठिकाणी निवेदन देण्यामागचं कारण आहे तर मेंढवण गावातील जी दलित वस्ती आहे त्या ठिकाणी रस्ता बंद केलेला आहे। मेंढवण गावात भोसले वस्ती आहे लक्ष्मीवाडी म्हणून, त्या ठिकाणी 100 लोकांची वस्ती आहे, जवळ 100 लोक त्या ठिकाणी राहतात आणि तो जो रस्ता आहे तो गावठाणचा रस्ता आहे। लक्ष्मीवाडीकडे जाणारा जे वहिवाटीचा रस्ता आहे तो रामदास बाबूराव चांगले यांनी जाणीवपूर्वक तो रस्ता बंद केलेला आहे। हा विषय आता न्यायालयात चालू आहे। त्या ठिकाणी त्या रस्त्याची मागणी वकिलांच्या मार्फत केलेली आहे। हा खूप जुना वहिवाटीचा रस्ता आहे, त्यांना पर्यायी रस्ता नाही आणि म्हणून आज या ठिकाणी या गावकरी या ठिकाणी आलेले आहेत, दलित वस्तीचे सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्या मुलांना सकाळी शाळेत जाण्यासाठी प्रॉब्लेम होतो, काही हातावरचे माणसं आहेत कामाला जातात, महिला आहेत त्यांना सुद्धा कामाला जावं लागतं, पण तो रस्ताच बंद केलेला आहे। त्या ठिकाणी कोणी आजारी पडला अचानकमध्ये काही प्रॉब्लेम आले तर पेशंटसुद्धा घेऊन जाऊ शकत नाही, अशा पद्धतीने या ठिकाणी तो रस्ता अडवलेला आहे आणि खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे। त्याला कायदा सुव्यवस्था या ठिकाणी धोक्यात येऊ शकते। त्या ठिकाणी या लोकांवर वारंवार त्या ठिकाणी जाता येताना हे चोरीचे आरोप केले जातात, अशी विविध समस्या या लोकांना या ठिकाणी भोगावे लागत राहिले। त्याचा न्याय मिळावा म्हणून आज तहसीलदार साहेब, DYSP साहेब, त्याचप्रमाणे PI साहेब, तालुका पोलीस स्टेशन यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेलं आहे। हा रस्ता लवकरात लवकर प्रांतसाहेबांनी आणि प्रशासनाने त्यांना मोकळा करून द्यावा, त्यांना त्या ठिकाणी त्या व्यक्तीला समज द्यावी। त्याचप्रमाणे आज लहान मुलांना त्या ठिकाणी बिबटे जंगल आहे आणि जीव धोक्यात दुसऱ्या मार्गाने जाऊ शकत नाही, अशा विविध समस्या त्या ठिकाणी असताना हा रस्ता बंद केलेला आहे। तर खूप मोठा त्या लोकांवर अन्याय होत आहे। लवकरात लवकर प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्या लोकांना समज देऊन रस्ता मोकळा करावा, अन्यथा आम्ही लवकर जर आजच्या आज हा रस्ता मोकळा केला नाही आम्ही 2 दिवसामध्ये या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सर्व गावकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी उपोषण करू किंवा रस्ता रोकोचं आम्ही हे करू, हे आम्ही तुम्हाला या आपल्या न्यूजच्या माध्यमातून विनंती करत आहोत। नमस्कार, तर आज आम्ही सर्व मेंढवण गाव येथून भोसले कंपनी इथे आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। तर आम्हाला आपले संगमनेर शहर अध्यक्ष अजितभाई ओरा आणि वंचित बहुजन आघाडीचे आपले तालुका अध्यक्ष संदीप भाऊ मोकळ यांना आम्ही आमचा आज जे विषय असा आहे का आमचा पूर्व वडिलोपार्जित जो रस्ता होता गावातला 413 आमचा गट नंबर आहे। आमची तिथं 2 म्हणजे आमचे आजोबा 2 होते, त्यांचे दोघांचे मिळून सरासरी 30-35 एकर क्षेत्र आहे। ते 30-35 एकर ते आणखी आजूबाजूला लगत असलेले लोक, तर ही वाट आज आमची एक माणसानं आज रामदास बाबूराव चांगले यांनी आज पूर्वीपासून चालू असलेली वाट, जो पहिला की वडा होता डोंगराकडून जो पाण्याचा लोट यायचा तो वडा होता, ते वड्याने आमची ये जाण्याची वाट होती। ती वाट आज त्यांनी अडथळा निर्माण केलेला आहे त्या वाटेत
आणि कालांतराने लेवल वगैरे झाली. आम्ही त्यांना काही बोललो नाही. आमच्यातलं कोणी बोलणारं भांडणारं नव्हतं. ते याच्यातून त्यांनी याचा फायदा घेत त्यांनी आज अन्याय करायला सुरुवात केलेली आहे. इतर कुठल्याही लोकांचा आता आम्ही या संदर्भात त्यांनी अडवणूक केल्यानंतर आम्ही शेजारी पाजारचे जे आहेत सर्वे नंबरला किंवा मग जो आमचा कायमस्वरूपीचा रस्ता आहे आजूबाजूच्या लोकांचा आम्हाला अडथळा नाही कोणाचा. वैयक्तिक हा माणूस आता आम्ही कोर्टात इकडं तहसीलला आपला दावा टाकल्यानंतर वकिली दावा टाकल्यानंतर या दाव्याचा यांना राग आला काय रामदास चांगले यांना काय त्यांच्या मनात निकष झाला. आज आमच्या इथून मग आम्ही यांना दावा चालू असताना यांनी आमची जी वाट अगोदर बंद केली. आता त्यांनी तो जो रस्ता होता तो त्यांनी त्यांच्या क्षेत्रातील जोडून जो रस्ता होता तो त्यांच्या क्षेत्रालगत करून तो नांगरला आणि पाऊलवाट सुद्धा आज आमची लहान मुलं आहेत. आज लहान मुलांना शाळेत ये जा करण्यासाठी फार त्रास होतो. आमच्या गरीब कुटुंब आहे सगळे दलित वस्ती म्हणजे तिथं गरीबच लोक आहे. दलित कुटुंब आहे. आम्हाला 4च महिने शेती कसवण्याचा आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे आम्हाला 4च महिने निसर्गाचा आधार आहे. या 4 महिन्यात काय पिकवायचं 6 महिन्यात त्याच्यावर आम्ही जीवनाचा उदरनिर्वाह करतो. तर सदरील माणसात प्रांत साहेब आणि आपलं तहसीलदार साहेब जेवासपी साहेब आणि तहसीलदार साहेब यांना विनंती आहे का त्या सदर माणसात चांगली समज घाला आणि आम्हाला याच्यातून रस्त्याचा न्याय मिळवून द्या. आमच्याकडे असे अनेक माणसं आहेत का ते आता आमचे एक चुलते ते आता आजारी आहे. त्यांना कधी BP वाढतो कधी शुगर वाढते. तर अचानक मोटरसायकल सुद्धा आज जाण्याचा मार्ग आज आमचा नाही. आज आमचा पुतणे आहे याची मंडळी आज याला डिलेव्हरीला अचानक पोट दुखतंय वगैरे ना इलाज असतो त्याला त्याच्या बायकोला इथं वस्तीवर रस्त्याच्या अडथळ्यामुळं त्याला पाहुण्यांची ती मंडळी 2 दिवसापूर्वी सोडून यावं लागलेली आहे 4 दिवसापूर्वी. मी रमेश धंदेबा भोसले राम आहे दलित वस्तीमध्ये राहत आहे. आज आता आम्ही पूर्व तिच्यावर ह्या रस्त्याने येत चालतो पण अचानक यांनी कार्यक्रम करून आमच्या मुलाची शाळेची येण्या जाण्याची पाऊलवाट सुद्धा बंद केली. त्याबद्दल शासनाने पण यांचा हे करावा. बोला साहेब तुमचं काय झालं बोला. नमस्कार. आम्ही मेंढवण गावचे रहिवासी. आम्ही गट नंबर 413 मध्ये पिढी दर पिढी शेती करतो, शेती कशिवतो. परंतु रामदास बाबूराव चांगले हा आमच्या बांधालगत असलेला शेतकरी. त्याचा गट नंबर 412 आहे. आम्ही वैवटी रस्ता आहे गावापासून. आम्ही साधारणपणे 1.5 किलोमीटर अंतरावर गाव आहे आमचं आणि आम्ही गावातून गाडी पूर्वीपासून आमचे वैवटी रस्ता असल्यामुळे मोठाले ट्रॅक्टर गाड्या बांधलेली जे शेतीच्या आवश्यक जे साधनं असतात ते ने आण करायचो. परंतु त्याच्या मनात काय नेमकी द्वेष आमच्याबद्दल तयार झाला ते काय आम्हाला अचानक काय कळालं नाही. परंतु त्यांनी सुरुवातीला काट्या टाकल्या. आता चोरीचा आरोप करतो. आता तर डायरेक्ट येणं जाणं बंद करून तिथं आता कंपाऊंड केलं. त्याच्यामुळं आमचे लेकरं बाळं शाळेत जाऊ नाही राहिले आणि शेतीला सुद्धा एकदम वाईट परिस्थिती आमची तयार झालेली आहे. आता नेमकी शेती मशागतीचे दिवस आहे आणि या दिवसामध्ये त्यांनी आमचं मोठं संकट उभं केलेलं आहे. त्याच्यामुळे शासनाने या गोष्टी गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच या ठिकाणी आम्ही विनंती करतो.